नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। अंमली पदार्थांची तस्करी, विक्री, वाहतूक, वितरण यावर अंकुश ठेवण्यासाठी सांगली स्थानिक गुन्हे शाखेने एक विशेष मोहीम राबवली। या अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कक्कड यांच्या पथकाने मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून गांजाची विक्री करताना 400 ग्राम साठा जप्त झाला आहे। दिनांक 6 मे 2024 रोजी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सांगलीतील हऱ्या हॉटेलजवळ एक इसम गांजाची विक्री करत असल्याचं निदर्शनास आलं आणि पोलिसांनी बाळ नेमका फाटा येथे सापळा रचत त्याला पकडलं। तपासादरम्यान त्या इसमाच्या बालमित्राचं नाव उघड झालं आणि सांगितलं की तो गांजा विक्रीसाठी आणत होता। या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास केला असता खालील 3 आरोपी निष्पन्न झाले। किरण भीश्वर भाऊसाहेब, वय वर्ष 30, राहणार कुंभारमळा फलटण। किरण शिवाजी मोरे, वय वर्ष 29, राहणार कुंभारमळा फलटण। विकास माने, वय वर्ष 28, राहणार तासगाव यांच्याकडून गांजा माल विक्रीसाठी आणल्याचं स्पष्ट झालं असून सुमारे 400 ग्राम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे। तसेच पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे। पोलीस निरीक्षक जयदीप कक्कड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे।